नमस्कार. हरिओम. सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण सिनियर सिटीजन्ससाठी सिरीज सुरू केलेले आहेत. 2 भाग आधी झालेले आहेत. एक खुर्चीत बसून हालचाली कशा करायच्या ते आपण पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या वेळेस उभं राहून स्नायू सांध्यांना पूर्ण आपण हालचाली दिल्या होत्या, काही आसनं केले होते. आजचा आपला तिसरा भाग आहे. आपण आज पाहणार आहोत प्राणायाम, ओंकार आणि प्रार्थना वगैरे. जेव्हा सिनियर सिटीजन्ससाठी सिरीज म्हटलं तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की ही सिरीज फक्त सिनियर सिटीजन्ससाठीच नाही आहे. एखाद्या प्रदीर्घ आजाराने व्यस्त असलेली व्यक्ती किंवा एखाद्या मोठ्या आजारातून नेमकंच बरी झालेली व्यक्ती पण हे सिरीजमध्ये पाहून ह्या हालचाली हे आसनं करू शकतात. तसेच जे 40शीत किंवा 50शीत आहेत सध्या, ते पण ह्या हालचाली करू शकतात किंवा त्यांनी कराव्यात. त्यानंतर जे बिगिनर्स आहेत, ज्यांना योग सुरू करायचा आहे, त्यांनाही ह्या हालचाली किंवा हे सोपी आसनं खूप प्रभावी ठरणार आहेत. कारण एकदम जर आपण कठीण आसनं करायला गेलो तर ते आपल्या शरीरासाठी पेनफुल होऊ शकतं. त्यामुळे बिगिनर्स पण सुरुवात या सिरीज पाहून आपल्या हालचाली किंवा आसनांनी करू शकतात. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या व्यक्तींसाठी ही सिरीज मी बनवली त्या व्यक्ती ह्या माध्यमासाठी यूज टू नाही आहेत. म्हणजे त्या यूट्यूब किंवा फेसबुक, इंस्टाग्राम हे माध्यमं वापरत नाहीत. त्यामुळे जे आपल्यासारखे आहेत त्यांनी ह्या सिरीज त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मदत करायची. आपले शेजारी आहेत, आपले आजी आजोबा आहेत, आपले आईवडील आहेत, त्यांना त्यांच्या मोबाईलवर तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर त्या पुढच्या सिरीज त्यांना आपोआप पोचतील आणि त्यांच्या शरीर मनाला फायदा होईल आणि ह्या सिरीजचाही माझा जो हेतू आहे तो पूर्ण व्हायला मदत होईल. जे आपणासी ठावे ते इतरासी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, असं समर्थांनी म्हटलेलंच आहे. चला तर मग आपण आजची प्राणायामाचा आज ओंकार आणि प्राणायाम करणार आहोत. खुर्चीत बसायचं आहे. आपण आपल्या योग वर्गाची सुरुवात कायम ओंकाराने करत असतो. ओंकाराचे प्रत्येक संस्थांच्या, प्रत्येक योगगुरूंच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत. पण आपण आज असा ओंकार म्हणणार आहोत ज्यामुळे शरीर आणि मनाला तुमचे जास्तीत जास्त फायदा होईल. ओंकारासाठी किंवा प्राणायामासाठी हाताची ध्यानमुद्रा करणार आहोत. हाताची ध्यानमुद्रा अंगठा आणि आपली तर्जनी, पहिलं बोट असं जोडून घ्यायचंय. बाकीची बोटं शिथिल ठेवणार आहोत. एकदम सरळ करायची नाही आहे, थोडी गोलाकार ठेवून आपल्या मांडीवर ठेवायची आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि डोळे अलगद बंद करायचे. ओंकार म्हणताना आपण आज अ, उ आणि म चा उच्चार करणार आहोत. अ पेक्षा उ थोडासा मोठा, उकारापेक्षा मकार सर्वात मोठा. यामुळे आपल्या शरीराला किंवा श्वसन क्षमतेला फायदा होणार आहे. मी एकदा म्हणून दाखवते. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद बंद करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडत ओंकार.
याप्रमाणे आपण ओंकार म्हणायचे आहेत. ओंकार म्हणताना सुरुवातीला जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं तोंड थोडंसं उघडं असतं. ऊला आपलं तोंड मिटलं जातं. ऊ थोडंसं उघडं असतं पण थोडं मिटलं जातं. ऊ मला पूर्ण तोंड आपलं मिटलं जाऊन मकार बाहेर पडतो. या प्रकारे आपल्याला ओंकार म्हणायचे आहे. हे ओंकार किती म्हणायचे तर जेव्हा आपण वर्गाला सुरुवात करतो किंवा योगाला सुरुवात करतो तेव्हा 11 कमीत कमी 11 तरी ओंकार, 5 किंवा 11 तरी ओंकार म्हणायचे आहेत. ओंकारामुळे काय होतं, आपलं मन शांत व्हायला मदत होते, आपली स्मरणशक्तीला चालना मिळते. जे ह्या वयात म्हणजे सिनियर सिटिझन्समध्ये थोडंसं विस्मरणाकडे वगैरे जी प्रवृत्ती झालेली असते त्यामुळे स्मरणशक्तीला थोडीशी चालना मिळते. आपल्या मनावरचे ताणतणाव कमी व्हायला मदत होते, मन शांत राहायला मदत होते. मन शांत असल्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर पण खूप चांगले दिसून येतात. हे झालं ओंकार. यानंतर आपण गायत्री मंत्र म्हणणार आहोत. गायत्री मंत्र आपल्या हाताची ध्यानमुद्रा आहेच, पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ, डोळे अलगद बंद, दीर्घ श्वास घेऊन सुरुवात. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. याप्रमाणे आपण 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा असा गायत्री मंत्र म्हणू शकतो. गायत्री मंत्रच म्हणावा का असं काही कंपल्शन नाही आहे. तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्र किंवा तुमच्या इष्टदेवतेचे मंत्र पण इथे म्हणू शकता. पण गायत्री मंत्राचा मला आलेला अनुभव खूप चांगला आहे. मी एका शाळेत योग शिकवायला जात होते, तेव्हा तिथले खूप मुलं शांत बसत नव्हते किंवा योग बिलकुल करत नव्हते. जेव्हा मी महिनाभर फक्त त्यांच्याकडून गायत्री मंत्र म्हणून घेतला तेव्हा आम्ही 5-6 शाळेचे शिक्षक आणि मी एक अशी 5-6 जण मिळून त्यांना कंट्रोल करायसाठी बसत होतो आणि गायत्री मंत्र फक्त 1 महिना त्यांच्याकडून गायत्री मंत्र म्हणून घेतला, बाकी योग काहीच केला नाही. तेव्हा महिनाभरानंतर ते एकदम त्यांच्यात फरक दिसून आला. खूप शांततेत ते पूर्ण योगवर्ग करू लागले. त्याच्यानंतर 1-1.5-2 महिन्यानंतर फक्त मी एकटी त्यांच्याकडून एवढ्या मुलांकडून पूर्ण 1 तासाचा योगवर्ग घेऊ शकत होते. हा फायदा फक्त मला गायत्री मंत्रामुळे झाला असं जाणवलं. त्याच्यामुळे गायत्री मंत्राचे परिणाम आपल्या मनावर, शरीरावर, मेंदूवर खूप चांगले होतात. खूप रिसर्च चालू आहेत गायत्री मंत्रावर. आपण ते रिसर्च पेपर गुगलवर पाहू शकतो. गायत्री मंत्रामुळे मन शांत व्हायला, सकारात्मकता वाढण्याला, आध्यात्मिकता वाढवण्यासाठी खूप फायदे होतात. यानंतर गायत्री मंत्रानंतर प्रार्थनेसाठी दोन्ही हात आपल्या छातीजवळ
आपण गुरुर ब्रह्मा म्हणणार आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. प्रार्थनेनंतर परत आपले हात ध्यानमुद्रेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले ठेवायचे आहेत. आता आपण इथे प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. सर्वात सुरुवातीला आपण अनुलोम विलोम करणार आहोत. अनुलोम विलोमसाठी आपल्या उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. दोन्ही आपले सुरुवात अंगठ्यानंतरची 2 बोटं पूर्णपणे खाली करायची. बाजूचे अनामिका आणि करंगळी सरळ, इकडे अंगठा सरळ. आपला जो हात आहे तो आपल्या छातीला घट्ट लावून ठेवायचा आहे. आपला हात, प्राणायाम मुद्रा आपली नाकपुडी जवळ आणायची आहे. दुसरा हात आपला ध्यानमुद्रेत आहे. अनुलोम विलोम करताना आपण डाव्या नाकपुडीने सुरुवात करतो आणि डावीनीच आवर्तन थांबतो. आवर्तन संपवून आपला आपला जो अंगठा आहे तो उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीनी श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजवीनी श्वास बाहेर सोडायचा आहे. परत उजवीनीच घ्यायचा आहे. उजवी बंद करून अंगठ्याने, डावीनी श्वास बाहेर. इथे एक आवर्तन पूर्ण झालं. असे आपण कितीही आवर्तनं करू शकतो. सुरुवातीला आपल्याला 7-8 आवर्तनं किंवा 5-6 आवर्तनापासून सुरुवात करायची आहे आणि नंतर आपण 10 ते 15 मिनिटापर्यंतही अनुलोम विलोम करू शकतो. परत एकदा अनुलोम विलोम पाहणार आहोत. आपली हाताची प्राणायाम मुद्रा नाकाजवळ. आपली उजवी नाकपुडी बंद करायची. डावीनी श्वास घ्यायचा आहे. दुसरा हात आपला ध्यानमुद्रेत. डावीनी श्वास घेणार आहोत. डावी बंद करायची नाकपुडी. उजवीनी श्वास बाहेर सोडायचा आहे घेतलेला. उजवीनीच परत घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डावीनी श्वास बाहेर. इथे आवर्तन पूर्ण झालं. डावीनी घेऊन डावीनी सोडूनच आवर्तन जेवढे केले, कितीही केले तरी डावीनी सोडूनच आवर्तन थांबवायचं आहे. आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम थांबवायचा आहे. हा मुद्दा पक्का लक्षात ठेवायचा आहे. चुकलं तरी हरकत नाही आहे, पण डावीनी घेऊन डावीनी सोडल्यानंतर फायदे जास्त होतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. अनुलोम विलोमचे फायदे काय होतात तर आपली डावी नाडी चंद्रनाडी असते आणि उजवी नाडी सूर्यनाडी असते. चंद्रनाडी म्हणजे शीतलतेचे अनुभव किंवा परिणाम शरीरावर होतात आणि उष्ण नाडीमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. जेव्हा आपण दोन्ही नाड्यातून किंवा दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतो तेव्हा उष्ण आणि थंड किंवा शीतल याचं संतुलन होऊन ज्यांना उष्णतेचे विकार आहेत ते विकार कमी व्हायला मदत होतात. अर्थात तोंडात फोड येणं, अल्सर होणं किंवा इतर उष्णतेचे विकार, किंवा थंड किंवा शीतलता म्हणजे सर्दी होणं कायम, खोकला होणं, सर्दी पडसं होणं, हे जे शीतलतेमुळे जे विकार होतात आणि उष्णतेमुळे जे विकार होतात त्यामुळे बॅलन्स तयार होतो. उष्णता आणि शीतलता याचा बॅलन्स तयार होऊन शरीरात एक संतुलन निर्माण होतं. त्यामुळे उष्णतेचेही विकार कमी व्हायला मदत होते आणि शीतलतेचेही विकार कमी व्हायला मदत होते. दुसरा फायदा आपल्या श्वसन क्षमतेलाही याचा फायदा होतो, कारण आपण इथे दीर्घ श्वसन करतो. जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तेव्हा घाईघाई श्वास घ्यायचे नाही आहे.
दीर्घ श्वसनच करायचं आहे. आरामशीर हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नाकाची खूप अशी वाकडे तिकडे स्थिती करायची नाही आहे, फक्त आपल्याला बंद करायची नाकपुडी. त्यामुळे खूप भरभर श्वास घेणं किंवा घाईघाई श्वास घेणं किंवा नाकाची स्थिती एकदम अशी वाकडी तिकडी करणं हे टाळायचं आहे आपल्याला. हळूवार डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन करायचं आहे. नाकपुडी फक्त बंद करायची आहे अलगद. हा झाला अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम नंतर आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका म्हणजे भाता, लोहाराचा भाता जो सारखा चालू असतो, भरभर चालू असतो, त्याप्रमाणे इथे आपण श्वसनाची प्रक्रिया करणार आहोत. आपले दोन्ही हात मुठी बांधून आपल्या खांद्याजवळ घ्यायचे आहेत आणि श्वास घेत घेत हात वर करायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचे. वर श्वास सोडत सोडत खाली. श्वास घ्यायचा आहे, हात वर घ्यायचे, श्वास सोडत सोडत पंपिंग केल्याप्रमाणे पटकन असे खाली घ्यायचे आहेत. बघा. इथे श्वास थोडा भराभर चालायला मदत होते. एका सेकंदात फक्त एकच भस्त्रिका करायचं आहे आपल्याला. खूप घाईघाई करायचं नाही आहे किंवा खूप जोरात आणि भराभर करायचं नाही आहे. हळूवार आपले हात वर आणि श्वास घेत घेत याप्रमाणे आपण भस्त्रिका. इथेही डोळे बंद ठेवायचे. मी तुम्हाला आज शिकवते त्याच्यामुळे माझे डोळे उघडे आहेत. जेव्हा आपण हे करणार आहोत, जेव्हा आपल्याला याची सवय होईल तेव्हा आपण हा पूर्ण अभ्यास डोळे बंद करून आणि शांत एका ठिकाणी एकाग्र होऊन करणार आहोत. सुरुवातीला तुम्ही पाहून हे करू शकता डोळे उघडे ठेवून. हा झाला भस्त्रिका प्राणायाम. यानंतर करणार आहोत आपण श्वसनाची एक वेगळी प्रक्रिया. इथे तोंडाने आपण एरवी कायम नाकाने श्वास घेतो आणि नाकाने श्वास सोडतो. आपण इथे या प्रक्रियेमध्ये तोंडाने श्वास घेणार आहोत. खूप जसं आपण पाणी पितो पूर्ण क्षमतेने, तसा क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि क्षमतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. बघा. इथे तोंडाचा चंबू करायचा आहे आणि हवा प्यायची आहे आपल्याला आणि परत ती बाहेर सोडायची आहे. थोडंसं पूर्ण क्षमतेने आकुंचन, फुफ्फुसाचं आकुंचन आणि प्रसरण करायचं आहे. पूर्ण क्षमता वापरल्याशिवाय आपल्या फुफ्फुसाचं आकुंचन आणि प्रसरण इथे होणार नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेनिशी हे करायचं आहे. याप्रमाणे आधी आपण भस्त्रिका केला, त्यानंतर ही तोंडाने श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया केली. या दोन्हीचेही फायदे काय आहेत तर आपल्या फुफ्फुसाच्या क्षमता इथे वाढणार आहेत. कार्यक्षमता फुफ्फुसाची वाढणार आहे. आपण आकुंचन आणि प्रसरण इथे पूर्ण क्षमतेने करणार आहोत. म्हणून फुफ्फुस पूर्णपणे हवेने भरणार आहे आणि पूर्णपणे रिकामं होणार आहे. त्यामुळे आपण ऑक्सिजन पूर्णपणे मध्ये खेचणार आहोत आणि कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे क्षमतेने बाहेर सोडणार आहोत. पूर्ण शरीरातला कार्बन डायऑक्साईड इथे बाहेर पडणार आहे. यामुळे ऑक्सिजन जेव्हा घेतो तेव्हा तो पूर्ण क्षमतेने फुफ्फुसामध्ये जाणार आहे, जास्त प्रमाणात जाणार आहे. त्यामुळे तो पूर्ण पेशींपर्यंत पोहोचणार आहे. पेशीची क्षमता यामुळे वाढणार आहे. त्यामुळे शरीराच्याही क्षमता वाढणार आहेत आणि कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे बाहेर पडणार आहे क्षमतेने. त्यामुळे आपलं टॉक्झिन्स
म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्यामुळे ऑक्सिजन पूर्ण शरीरात पोचणार आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडल्या जाणार आहे. त्यामुळे श्वसनाची कार्यक्षमता, शरीराची कार्यक्षमता वाढणार आहे. पूर्ण कार्यक्षमतेने आपण श्वास घेतो आणि सोडतो आहोत. त्यामुळे आपल्या श्वसनाचे जे अवयव आहेत, श्वसन नलिका आहे, फुफ्फुस आहे, डायफ्राम आहे, यांचं पण कार्यक्षमता यामुळे खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. आपल्या फुफ्फुसाची क्षमता आपण खूपदा पूर्णपणे वापरत नाही. त्यामुळे हवा आपल्या ती वायुकोशापर्यंत जात नाही. वायुकोश जो फुफ्फुसाचा शेवटचा अवयव असतो तो असतो वायुकोश. त्या वायुकोशापर्यंत ती हवा पोहोचत नाही. वायुकोश ह्या पिशव्या असतात, द्राक्षाप्रमाणे याची रचना असते. ते हवेने पूर्णपणे भरले जातात, आकुंचन होतं त्यांचं आणि मग जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा प्रसरण पावतात. त्यामुळे ह्या दोन्ही प्राणायामामुळे आपल्या फुफ्फुसाची क्षमता वायुकोशापर्यंत आपण वापरणार आहोत आणि कार्यक्षमतेने श्वास घेणे आणि सोडणे हे यामध्ये होणार आहे. यानंतर आपण करणार आहोत काही आज जिभेच्या हालचाली. यामुळे आपलं जिभेच्या हालचालींमुळे काय होतं, जे वयामानानुसार विस्मरण, डिमेन्शिया हे विकार असतात किंवा पुढे चालून होतात, ते होत नाहीत. विस्मरण म्हणजे आपण काही गोष्टी विसरायला सुरुवात होते. डिमेन्शिया म्हणजे आपल्याला आपल्याच घर वेगळं वाटू लागतं, आपल्या ओळखीचे लोक आपल्याला ओळखू येत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत, आपल्या निर्णय क्षमता कमी होतात. असे बरेच प्रकार ह्या डिमेन्शिया आणि विस्मरणामध्ये असतात. हे विकार कमी व्हायला ह्या जिभेच्या हालचालींमुळे मदत होते. खूप सोप्या आहेत आणि प्रत्येकजण ह्या करू शकतात. बघणार आहोत जिभेच्या हालचाली. पहिल्यांदा पूर्ण जीभ बाहेर काढायची, मध्ये घ्यायची, पूर्ण आपल्या घशाचे इथे घशाला आपल्या ताण मिळतो बघा. त्यामुळे आपल्या घशाच्या ग्रंथींचाही स्नायूंचाही व्यायाम होतो. ही झाली पहिली हालचाल. दुसरी हालचाल, आपली जीभ पूर्ण डावीकडे आणि उजवीकडे करणार आहोत. अशी 10 ते 15 वेळा आपण जीभ डावीकडे आणि उजवीकडे करायची आहे. 5-6 वेळा बाहेर काढायची, मध्ये घ्यायची. जो सुरुवातीची आपण पहिली हालचाल पाहिली, दुसरी डावी उजवीकडे, ती 5-6 वेळा इकडून डावीकडून, 5-6 वेळा उजवीकडून. यानंतर आपली पूर्ण जीभ आपल्या तोंडाभोवती फिरवणार आहोत. सरळ फिरवायच्या आधी मग उलट. पाच 6 वेळा सरळ फिरवायची, 5-6 वेळा उलट अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहोत. या झाल्या 3 हालचाली जिभेच्या. यानंतर आपण सुरुवातीला ओंकार केला, प्रार्थना आपण ओंकार केला, त्यानंतर गायत्री मंत्र म्हटला, अनुलोम विलोम केला, त्यानंतर भस्त्रिका आणि अजून एक श्वसनाची प्रक्रिया पाहिली जी तोंडाने केली आपण. त्यानंतर जिभेच्या ह्या हालचाली केल्या. यानंतर आपण करणार आहोत आपल्या ह्या भागाचा शेवट ओंकार आणि प्रार्थनेने आणि शांतीपाठाने. हाताची ध्यान मुद्रा. शेवट करताना 3 ओंकार म्हणणार आहोत, प्रार्थना म्हणणार आहोत आणि शांतीपाठ. हाताची ध्यान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, मान खाली किंवा
वर करायची नाही आहे, फक्त सरळ ठेवायची आहे. शरीर पूर्ण शिथिल, फक्त पाठीचा कणा ताठ राहणार आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचे 2-3. दीर्घ श्वास सोडायचे हळूवार. एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आपले दोन्ही तळहात एकमेकावर घर्षण करायला आहोत. आपल्या बंद डोळ्यावर ठेवायचे आहेत. हाताची ऊर्जा पूर्ण चेहऱ्याला शरीराला. हळूवार डोळे उघडायचे. आपण मी जो शांती मंत्र म्हटला, तुम्हाला जर दुसरा कुठला येत असेल तर तोही म्हणू शकता, किंवा नुसतं ओम शांती 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 पण म्हणून तुम्ही वर्ग तुमचा संपवू शकता. इथेच आपला आजचा प्राणायामाचा वर्ग संपला. सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि कमेंट द्यायचे आहेत. खूप खूप धन्यवाद.